गडचिरोली जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता। गेल्या 2 दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह रात्रीचा मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। गडचिरोली जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून आज विविध तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। पावसानं काही काळ विश्रांती घेतली असली तरी वातावरण ढगाळ असल्यानं पावसाची शक्यता कायम आहे। दरम्यान भामरागड तालुका शहरात प्रवेश करण्यासाठी पर्लकोटा नदीवरील पूल पुरामुळे पाण्याखाली गेला असून भामरागड तालुक्यातील 100हून अधिक गावांचा आणि इतर दक्षिण तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। परिसरातील अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला असून पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील 22 विविध रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। देसाईगंज तालुक्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 137 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्याखालोखाल कुरखेडा तालुक्यात 116.6 मिलीमीटर पाऊस झालाय। भामरागड जवळील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं तिथं बॅरिगेड्स लावण्यात आले असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। दरम्यान भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द प्रकल्पाचे 33 पैकी 27 दरवाजे उघडण्यात आले असून तिथून 3033 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे। तर तेलंगणा राज्यातील मेड्डीगुड्डा बॅरेजमधून 10,576 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे। गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग 5,000 क्युसेकनं वाढणार असल्यानं नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहावं असा इशारा जिल्हा प्रशासनानं दिलेला आहे। हवामान खात्यानं गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी अचानक पुराचा इशारा देखील देण्यात आलेला आहे।